नाशिकच्या गंगापूर धरणातनं 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरात पाणी पातळीमध्ये वाढ. दुतोंड्या मारुतीच्या कमरेएवढं पाणी. येत्या 24 ते 48 तासात विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. बीडच्या येळंब इथल्या ट्रान्सफॉर्मर वर्कशॉप फोडून 1,80,000 रुपयांचं साहित्य चोरीला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपूर पालिका क्षेत्र संपर्क प्रमुखपदी सतीश हरडे यांची निवड, तर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं ही नियुक्ती जाहीर. जात वैधता प्रमाणपत्र अभावी हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित. अजूनही 50,000 विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रांची प्रकरणं प्रलंबित. माहिती अधिकारात ही आकडेवारी समोर. वेळखाऊ प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच, तर दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट रस्त्यावर आज बुलडोझर चालणार. रस्त्यावरील दुतर्फा असलेली 30 मीटरपर्यंतची अतिक्रमण हटवणार. पंढरपूरहून बुलढाण्यामध्ये परतणाऱ्या एसटी बसचा अपघात. अपघातामध्ये जवळपास 30 भाविक जखमी. जखमींवर उपचार सुरू.